हॉटेल भाग्यश्री आज 9 जय तारीख आहे. शिवराय. एक मराठा आज विमान आज सोमवार आज मराठी उद्योजक आज हॉटेल उघडणार होतो आपण पण हॉटेल हा रात्री जरा काय नुकसान केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये हॉटेल तरी बंद आहे. सगळ्यांनी नोंद करून घ्या. त्यांचं रात्री स्थान काय? नुकसान केलेली आपली देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील सांगतायत की उद्योजक बना हॉटेल भाग्यश्री सगळ्यांनी नोंद करून घ्या. धन्यवाद. हॉटेल भाग्यश्री जिल्हा धाराशिव. एक गोर गरीब मराठी माणसाने आपला स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या दमावरती उभा केला आणि त्याच्या हॉटेलवरती त्याच्या बायकोचा वाढदिवसानिमित्त आणि एक त्याच्या मुलीची इच्छा होती म्हणून त्यानं त्याच्या स्वतःच्या जीवावरती फॉर्च्युनर गिफ्ट दिली. आणि ते असताना आपल्यामध्ये एखादा माणूस वर चढत असला तर त्याचे पाय खाली वाढण्यात येतात. तसं काम तिथल्या स्थानिक लोकांनी केलं. त्याच्या हॉटेलवरती वार रविवार रोजी दगडफेक केली. हॉटेलची दुर्दशा कशी केली हे तर आपण बघूनच घ्या. आणि तो एक सर्वसाधारण मराठी माणूस हो, त्याच्या एक गावरान बोळी भाषा असते ना आपली, तशा भाषेतून त्यांनी आज आपले हॉटेल बंद, रविवारी हॉटेल बंद, सोमवारी हॉटेल बंद, एक त्याची बोळी भाषा यानं तो मीडिया समोर झळकत गेला आणि एक आपल्या मीडियाच्या समोर त्यांनी एक स्वतःचं नाव मोठं केलं. पण तो एक मराठी उद्योजक आहे आणि त्या मराठी उद्योजकच्या हॉटेलवरती जर कधी दरोडा पडत असेल, त्याची नुकसान करत असेल तर विचार करण्याची प्रशासन का झोपा काढतंय का? तो हॉटेल राजश्रीचा जो मालक आहे, हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला सपोर्ट करा मित्रांनो. कारण की मराठी उद्योजक घडले पाहिजे. किती दिवस आपण कंपन्यांमध्ये काम करणार, किती दिवस 10,000 काम करणार, पण मराठी उद्योजक जसे जसे पुढे जातील तसे तसे त्याचे पाय खाली वाढण्याचे काम हे आपलेच लोक करतात. तिथल्या स्थानिक लोकांनीच हे कांड केलेलं आहे. त्यांनी नाव सुद्धा सांगितलेलं आहे. पण याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई कधी करेल? आणि पोलीस प्रशासन कारवाई करूच शकत नाही. कारण की हो, त्यांचे बिझनेस त्यांच्या हॉटेली मोठ्या मोठ्या असेल, पण हॉटेल भाग्यश्री ही एक छोट्या मराठी उद्योजकाचे आहे. आणि आज त्या उद्योजकाला, भाग्यश्री हॉटेलवाल्याला खरंच आज सपोर्ट करण्याची गरज आहे. हॉटेल भाग्यश्रीचे सर्व त्या मालकाला मला एकच सांगायचं आहे, ज्याने हे कृत्य केलं, जर कधी पोलीस प्रशासन त्याच्याकडे जर कधी दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट साधा. आम्ही मराठा सेवक म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत भाऊ. आणि मराठी उद्योजक घडला पाहिजे. त्या मराठी उद्योजकाचं नुकसान जर कधी करत असेल तर त्याला पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. कारण की याला जर कधी पोलिसांनी तडा जाऊ द्याचं काम जर कधी केलं तर आम्ही धाराशिवमध्ये येऊन काय करायचं ते आम्ही करून घेऊ. पण हॉटेल भाग्यश्री याला न्याय भेटलाच पाहिजे त्या मालकाला. कारण की तो सर्वसाधारण गोरगरीब मराठी उद्योजक आहे. आपल्या सरकारचे मंत्री संत्री नेहमी म्हणत असतात की मराठी उद्योजक घडले पाहिजे. असे आपले गुजरातला प्रकल्प तर नाही घेऊन जाते ना. कुणाच्या कपाळाचं कातड नाही काढलं त्या भाग्यश्री हॉटेल मालकानी का? मग हे प्रकरण आणलं. याच्यावर लवकरवर जाहीर निषेध करतो. आम्ही मराठा सेवक म्हणून जाहीर निषेध करतो. अन्यथा आम्ही धाराशिवला सर्वजण तिथं येऊ. धाराशिवचे मराठा सेवक पूर्ण चौकशी करून त्याची खैर करतील, एवढं लक्षात ठेवा. जय शिवराय भावांनो.